वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल एका युवकानं मोबाईलवरून आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या निषेधार्थ आज सत्यशोधक बहुजन आघाडीकडून नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आलंय। या निवेदनामध्ये म्हटलं आहे की संबंधित युवकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व यापुढे असं कृत्य कोणाकडूनही घडू नये याची खबरदारी घ्यावी। या युवकावर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष भारत वाघमारे यांच्याकडून देण्यात आलाय। यावेळी संघटनेचे नेते दिलीप बेंद्रे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष तसेच आदिवासी रावण साम्राज्य प्रदेश अध्यक्ष सोनू गायकवाड, गणेश पवार, धौल चौधरी, योगेंद्र बेंद्रे, संतोष गौदे आदी उपस्थित होते। देवळी कॅम्प परिसरामध्ये एका युवकाकडून व्हॉट्सअप स्टेटसवर सन्माननीय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली होती। ती पोस्ट आम्ही बघितल्यानंतर आज आम्ही नाशिक पोलीस आयुक्त कर्णिक साहेब यांची भेट घेऊन साहेबांना निवेदन देण्यात आलंय। त्या युवकावरती तात्काळ कारवाई करून त्याला अटक करण्यात यावी व साहेबांनी देखील आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। पोलीस पुढील कारवाईसाठी तयार आहेत। या घटनेचा आम्ही सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर असा निषेध करतो व आरोपीला तात्काळ अटक व्हावी अथवा आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये निदर्शनं करू। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी सोनीराम गायकवाड, नाशिक।